श्री गुरुदेव दत्त. हे पहा आम्ही आज रविवार सोमवती अमावस्या आहे, त्यानिमित्त बघा आज इथं जेजुरीला आलो पहा. आता तर आम्ही रात्रीच आलो, रात्री 12:30 वाजता पालखी मंडप निघणार आहे. म्हणजे रविवार आणि सोमवती अमावस्या हे दोन्हीचं पण आम्हाला दर्शन मिळेल, पालखीचं दर्शन मिळेल. त्याकरता आम्ही आता इथं आलो आहे पहा. आणि उद्या सकाळी फक्त 8:30 वाजेपर्यंतच अमावस्या आहे सोमवती, त्यामुळं सकाळी सगळं करायचं, आंघोळ जाऊन करणं हे सगळं काम होत आहे. आलं आम्ही आता गाडी पार्किंगला लावली पहा. आणि हे इथं बसलं, इथं आमचे एक आता ब्लॉगर इथं ते पण ब्लॉग करत होते, पण त्यांचं काय कॉपी आल्यामुळे त्यांचं ते डिलीट झालं पहा. अशी यांची इथं ओळख जय मल्हार, जय मल्हार, जय हरी. हे आमचे महाराज बसलेत बाई. ब्लॉगर आपलं नाव काय म्हणले? विठ्ठल लाखे. त्यांचं थोडं कॉपीराईट आल्यामुळे त्यांचं ते बघा चॅनल डिलीट झाला, पण दुसरं पण त्यांनी चॅनल ओपन केलं आणि त्याचे पण आता ते मॉनिटाईज झालं नाही का. धन्यवाद. हां हां हां. हे पहा आता गडावर दर्शनाला चाललो पहा आम्ही आता. महाकालेश्वर महाराज फोटो निकाल मेरा भी निकाल ना. महाराज इसके साथ सोमवती अमावस्या जेजुरी. आज रविवार बघा, आम्ही रात्री 12 वाजता आज पालखी मिरवणूक आहे. त्याकरता आता जेजुरी गडावर चढत आहे आणि तिथंच आज गडावरतीच थांबून पालखी सोहळा बघणार आहे पहा. खरोखर म्हणजे आमच्या महाराजांनी योग आणला आणि आम्ही आलो पहा इथं आज गडावर. जय मल्हार. आम्ही आता गडावर आलो पहा. महाराजांच्या आशीर्वादाने आज गडाचं दर्शन झालं पहा. ते पण सोमवती अमावस्या की 8:30 पर्यंत सकाळी अमावस्या रात्रीचे 12 वाजता आम्ही पालखीसाठी आलो. धन्यवाद. हे पहा आता आम्ही गडावरती आलो पहा. खरोखर म्हणजे असं सुंदर असं गडाचं महाराज. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. ते पहा ही गडावरची खंडेरायाची पालखी आहे पहा. आणि हेच 12 वाजता या पालखीची मिरवणूक करायला जाते पहा. इथे पालखीचं दर्शन झालं बघा आता. आणि आता आम्ही 12 वाजेला पालखीचं सोहळ्याला आरती चालू आहे पहा. खंडेरायाची आरती चालू आहे पहा आता. हे पहा आता आरतीचं आमचं दर्शन झालं पहा आता. देव का दिसला का? हे पहा हे गडावर इथं बघायला फटाकेबाजी चालली बघा यांची चापकांची. खंडेराय मंदिर. आम्ही आता दर्शन घेतलंय ह्या कार्यालयातून. आता बघा आता एक पावती घ्यायची आणि आतमध्ये दर्शनाला डायरेक्ट आतमध्ये सोडतात मला. ईमेल ID कार्ड असल्या कारणाने